सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. उत्तरेला वाघोटण ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलसीमा आहे, तर दक्षिणेला तेरेखोल ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलसीमा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला रत्नागिरी हा जिल्हा आहे, तर पूर्वेला कोल्हापूर हा जिल्हा आहे. दक्षिणेला गोवा हे राज्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भू उठावांचा विचार करता पूर्वेकडे सह्याद्रीचा उंचवटा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उतार हा पश्चिमेकडे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या या पश्चिम वाहिनी आहेत, पश्चिमेकडे वाहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक उपरांगा म्हणजे सह्याद्रीपासून निघालेल्या अनेक उपरांगा या थेट समुद्रामध्ये जातात, अरबी समुद्रामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अधिकांश भागामध्ये तांबडी मृदा आढळते. या मृदेमध्ये आयर्न पॅरॉक्साईडचे प्रमाण अधिक आहे. सोबतच या ठिकाणी पिवळी मृदा देखील आढळते व नद्यांच्या खोऱ्यामध्ये गाळाची मृदा आढळते. त्यामुळे या ठिकाणी पिकांचा विचार करता एकूण 5 लाख हेक्टर जमीन सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 2,60,000 हेक्टर इतकी जमीनच शेतीयोग्य आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा खाद्यान्न पिकाचा आहे. खाद्यान्न पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. त्यानंतर भुईमूग, त्यानंतर रागी आणि त्यानंतर ऊस या पिकांच्या क्षेत्राचा क्रम लागतो. हा जिल्हा फळफळावळांच्या बाबतीमध्ये समृद्ध जिल्हा आहे. फळांच्या बाबतीमध्ये सर्वाधिक क्षेत्र हे काजू पिकाखाली येते. त्यानंतर आंबा, त्यानंतर नारळ आणि मग सुपारी या फळांचे क्षेत्र आहे. वर्तमानामध्ये देवगड या ठिकाणचा हापूस आंबा म्हणजेच अल्फान्सो याला GI मानांकन मिळालेले आहे. म्हणून जागतिक स्तरावर हापूस आंब्याची मागणी आता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याचे काजू हे प्रसिद्ध आहेत. यांनाही जागतिक स्तरावर खूप मोठी मागणी आहे. शेतीचे एक नवीनच क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू होऊ लागलेले आहे, ते म्हणजे खेकडा शेती होय. खेकडा शेती मोठ्या प्रमाणावर करून विदेशामध्ये त्याची निर्यात केली जाते व त्यापासून लाखो डॉलरची कमाई सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत आहे. कोकणातील अन्य नद्यांप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या देखील पश्चिम वाहिनीच आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे वाघोटण, देवगड, नारिंगरे, आचरा, गड, कार्ली, मांडवी, मोचेमाड आणि तेरेखोल असा नद्यांचा क्रम लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिउत्तरेकडील नदी म्हणजे वाघोटण ही नदी होय. वाघोटण ही नदी रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यातील जलसीमा आहे. वाघोटण नदीचा उगम कोल्हापूर जिल्ह्यातील राणेवाडी या ठिकाणी होतो. कोकणातील नद्याबाबतीत आणखीन एक संकल्पना मांडली जाते, ती म्हणजे कोकणातील नद्या या नदी चौर्याचे काम करतात, म्हणजे नद्या चोरून नेण्याचे काम करतात. नदी चौर्य म्हणजे काय, तर एका नदीने दुसऱ्या नदीच्या पात्रातील किंवा तिच्या नदी खोऱ्यातील ओहळ, उपनदी यांचे पाणी आपल्या पात्रामध्ये ओढून नेणे म्हणजे नदी चौर्य होय. नदी चौर्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाघोटण ही नदी होय. वाघोटण या नदीने
कासारी या नदीचे पाणी चोरून आपल्या पात्रामध्ये नेलेले आहे, हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील राणेवाडी या ठिकाणी वाघोटण नदीचा उगम झालेला आहे या ठिकाणी. आणि त्याच्या काहीशा उत्तरेलाच आपणाला एक नदी दिसते, ती म्हणजे वक्रांगी. वक्रांगी ही कासारी नदीची उपनदी आहे. ही कासारी नदी, कासारी नदी म्हणजे कोल्हापूरमध्ये जी पंचगंगा नदी आहे, पंचगंगा नदीमध्ये ज्या 5 नद्यांचा संगम होतो पंचगंगेमध्ये, त्यापैकी उत्तरेकडून येऊन मिळणारी, पंचगंगेला उत्तरेकडून येऊन मिळणारी नदी म्हणजे कासारी ही नदी होय. आणि या कासारी नदीतीलच एक उपनदी म्हणजे वक्रांगी होय. आणि या वक्रांगी नदीच्या ओहोळाचा काही भाग या वाघोटण नदीने चोरून नेलेला आहे. हे आपणाला थोडंसं सॅटेलाईट थ्रू व्यवस्थित पाहायला मिळेल. सॅटेलाईटच्या माध्यमातून व्यवस्थित ही वाघोटण नदी, वक्रांगी नदीचे पात्रमार्ग या ठिकाणी आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला हे वाघोटण नदीचा भाग दिसतो की जिथून वक्रांगी नदीकडे जाणारी ओहळ या ठिकाणचे पाणी हे वाघोटण नदीने आपल्या पात्रामध्ये ओढून नेलेले आहे. तर अशी ही वाघोटण ही नदी पश्चिमेकडे वाहत येते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन विजयदुर्गच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते. यामध्ये शुक ही वाघोटण या नदीची उपनदी होय. शुक या नदीचा उगम वैभववाडी तालुक्याचं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी याच्या आग्नेयेला असणारं जे ठिकाण आहे शिरोळे नावाचे. तर शिरोळे या ठिकाणी सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगामध्ये शुक नदीचा उगम होतो. या ठिकाणी हे शुक नदीचा उगम होतो. हे या ठिकाणी असणारे गाव म्हणजे शिरोळे हे गाव. आणि ही शुक नदी उगम पावून ती वायव्येकडे वाहत जाते आणि वैभववाडी याच्या उत्तरेकडून वाहत येऊन वाघोटणला या ठिकाणी ती मिळते. तर अशा पद्धतीने शुक ही वाघोटण या नदीची उपनदी आहे. वाघोटण नदीच्या दक्षिणेला देवगड ही नदी आहे. ही या ठिकाणी देवगड या नदीचा उगम वैभववाडी तालुक्यातील कुर्ली या ठिकाणी होतो. या ठिकाणी कुर्ली हे गाव, सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेलं कुर्ली हे गाव, या ठिकाणी देवगड या नदीचा उगम होतो. देवगड नदी ही पश्चिमेकडे वाहत येऊन अरबी समुद्राला देवगडच्या खाडीमध्ये येऊन मिळते. ही देवगडची खाडी, देवगडच्या खाडीमध्ये देवगड नदी अरबी समुद्राला येऊन मिळते. देवगडच्या दक्षिणेला असणारी नदी म्हणजे नारिंगरे ही नदी होय. ही नारिंगरे ही नदी, नारिंगरे ही नदी नारिंगरेच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. यालाच मोरवे खाडी किंवा मोरवे बीच असेही नाव आहे. नारिंगरे नदीचा उगम कणकवली तालुक्यामध्ये होतो. नारिंगरे या नदीच्या दक्षिणेला आचरा ही नदी आहे. ही आचरा नदी, आचरा नदीचा उगम कणकवली तालुक्यातील डांबरे या ठिकाणी होतो. डांबरे या ठिकाणी उगम पावून आचरा नदी पश्चिमेकडे वाहू लागते आणि पश्चिमेकडे वाहत येऊन ती आचऱ्याच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. आचरा नदीलाच एक ओहळ येऊन मिळतो. त्याच ठिकाणी एक धबधबा तयार झालेला आहे. त्या धबधब्याचे नाव आहे सावडाव धबधबा. तर हा सावडाव धबधबा आचरा नदीला येऊन मिळणाऱ्या ओहळावरच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नद्यापैकी एक नदी म्हणजे गड ही नदी होय. गड नदीचा उगम
सह्याद्री पर्वतरांगेतील येवटेश्वर या गावामध्ये होतो. हे या ठिकाणी गड नदीचा उगम आणि हे येवटेश्वर हे गाव. येवटेश्वर गावामध्ये उगम पावल्यानंतर गड नदी ही पश्चिमेकडे वाहू लागते. कणकवली हे तालुक्याचे ठिकाण गड नदीच्या काठावर बसलेले आहे. गड नदीच्या 2 उपनद्या आहेत. त्यामध्ये एक जानवळी ही उत्तरेकडून येऊन गड नदीला मिळते. ही जानवळी नदी. जानवळी नदीचा संगम गड नदीशी कणकवली शहराच्या पश्चिमेकडे होतो. गड नदीला येऊन मिळणारी दुसरी महत्त्वाची उपनदी म्हणजे कासाळ ही उपनदी होय. कासाळ ही दक्षिणेकडून येऊन मिळणारी गड नदीची उपनदी आहे. गड नदी पुढे पश्चिमेकडे वाहत येऊन अरबी समुद्राच्या जवळ आल्यानंतर ती दक्षिणेकडे वळण घेते आणि दक्षिणेकडे वळण घेऊन ती कालावली खाडीमध्ये, ही कालावली खाडीमध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. गड नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळते त्या ठिकाणी एक वाळूचा दांडा तयार झालेला आहे, ज्याची लांबी 6 किलोमीटर इतकी आहे. केरळमध्ये वाळूचे दांडे समुद्रकिनारी तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी हे तुलनेने शांत असते. म्हणून अशा शांत पाण्याला कायल असे म्हटले जाते किंवा खाजण असे म्हणतात. गड नदीच्या दक्षिणेकडे असणारी महत्त्वाची नदी म्हणजे कार्ली ही नदी होय. कार्ली या नदीचा उगम सावंतवाडी तालुक्यातील शिवपूर या ठिकाणी होतो. हा कार्ली नदीचा उगम आणि हे शिवपूर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगामध्ये शिवपूर या ठिकाणी कार्ली नदीचा उगम होतो. कार्ली नदीचं वैशिष्ट्य म्हणजे वाघोटण नदीप्रमाणे ही नदीसुद्धा नदी चौऱ्याचे काम करते. हे पहा, तिच्या ईशान्येला ही वेदगंगा नदी आहे. वेदगंगा नदीचे पाणी हे कार्ली नदीने चोरलेले आहे आणि आपल्या पात्रामध्ये खेचून घेतलेले आहे. हे या ठिकाणी सॅटेलाईट थ्रू थोडंसं आपल्याला स्पष्ट दिसतं. ही या ठिकाणी कार्ली नदी आणि कार्ली नदीने ह्या वेदगंगा या नदीचे पाणी चोरून घेतलेले आहे. हा आक्रसलेला प्रवाह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नदी चौऱ्याचे पुढचे उदाहरण म्हणजे कार्ली ही नदी होय असेही सांगता येते. ही नदी पश्चिमेकडे वाहत येऊन अरबी समुद्राला भोगावे या ठिकाणी मिळते. कार्ली नदीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या नदीपात्रामध्येच सुनामी आयलँड, सुनामी बीच हे आपल्याला पाहायला मिळते. हे बीच ही आहे आणि हे बेटसुद्धा आहे. नदीपात्रातील हे बेटसुद्धा आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेता येतो. कार्ली नदीच्या दक्षिणेला मांडवी ही नदी आहे. ही अतिशय लहान नदी आहे, पण हिचं महत्त्व असं सांगता येईल की वेंगुर्ला हे तालुक्याचे ठिकाण, हे वेंगुर्ला हे तालुक्याचे ठिकाण मांडवी नदीच्या काठावर बसलेले आहे. ही मांडवी नदी, मांडवी नदीच्या खाडीमध्येच अरबी समुद्राला येऊन मिळते. मांडवी नदीच्या दक्षिणेला आणखीन एक छोटीशी नदी आहे, ती म्हणजे मोचेमाड नदी. ही मोचेमाड ही नदी जी मोचेमाडच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. सरतेशेवटी महाराष्ट्राची अतिदक्षिणेकडील किंवा कोकणातील अतिदक्षिणेकडील नदी म्हणजे तेरेखोल ही नदी होय. तेरेखोल ही नदी तेरेखोलच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. तेरेखोल या नदीचा उगम आंबोली घाट
हे या ठिकाणी आंबोली घाटातील गोतवेवाडी या ठिकाणी तेरेखोल या नदीचा उगम होतो आणि ती नैऋत्येकडे वाहत येते. तेरेखोल नदीलाच बांदा नदी या नावाने सुद्धा ओळखली जाते. बांदा या ठिकाणी आल्यानंतर तेरेखोल नदी ही गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामधील जलसीमा बनून ती नैऋत्येकडे वाहत राहते. पुढे ती पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला तेरेखोलच्या खाडीमध्ये मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील भरपूर धरणे आहेत, पण त्यातील महत्त्वाच्या धरणांचा विचार जर केला तर त्यामध्ये कुर्ली हे धरण आहे. कुर्ली या धरणाचे पाणी पुढे देवगड नदीपात्रामध्ये सोडले जाते, म्हणून कुर्ली हे धरण अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढील धरण म्हणजे कासाळ हे धरण. गड नदीच्या 2 उपनद्या आहेत. उत्तरेकडून येऊन मिळणारी जानवळी ही नदी, जी की कणकवलीच्या पश्चिमेकडे गड नदीला येऊन मिळते, तर दक्षिणेकडून येऊन मिळणारी गड नदीची उपनदी म्हणजे कासाळ ही उपनदी होय. आणि कासाळ या उपनदीवर बांधलेले धरण म्हणजे कासाळ हे धरण होय. पुढे तेरेखोल नदीवर माडखोल हे प्रसिद्ध धरण बांधण्यात आलेले आहे. माडखोल हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे तेरेखोल नदीच्या परिसरामध्ये करिवडे धरण, विळवडे धरण व वाफोली धरण ही सर्व धरणे तेरेखोल नदीच्या परिसरामध्ये बांधण्यात आलेली आहेत.